हॅलो फ्रेंड्स, तर मी आज फर्स्ट टाइम पाईप क्लीनर यूज करून फ्लावर बनवणार आहे। त्याच्यासाठी मी 4 पाईप क्लीनर घेतलेले आहेत। त्याच्यातले 3 पाईप क्लीनर असे सेंटरला कट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक मोठंवाला पाईप क्लीनर घेतलेले आहे। असं मोठंवाला पाईप क्लीनर घेऊन त्याच्यामध्ये छोटे छोटे पाईप क्लीनर जे मी कट केलेले आहेत ते असे सेंटरला ठेवून ट्विस्ट करून घेतलेले आहे। तिन्ही पाईप क्लीनर ट्विस्ट करून घेतलेले आहे मी अशी। त्याच्यानंतर जे साइडला उरलेले पाईप क्लीनर आहे ते पण असे हे केलेलं आहे। दोन्ही साइडून पाईप क्लीनर असे एकत्र करून ट्विस्ट करून घेते। आपल्याला पेटलचा शेप द्यायचा आहे, त्याच्यामुळे थोडं साइडून कॉर्नर वगैरे त्याचे असे करून घ्यायचे। त्याच्यानंतर माझे असे हे पेटल रेडी झालेलं आहे। त्याला मी थोडंसं बेंड करून घेते म्हणजे पेटलचा शेप येईल। त्याच्यानंतर उरलेले मला 5 पेटल्सचे फ्लावर बनवायचे आहे, त्याच्यामुळे मी हे 5 पेटल्स तयार करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर पोलन पण रेडी करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पोलन रेडी करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर असे 5 पेटल्स घेतलेले आहेत, ते असे एकमेकांना स्टिक करून घ्यायचे आहे। त्याच्यामुळे मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि एकमेकांना असे स्टिक करून घेते मी। असं माझं स्टिक करून झालं आहे। त्याच्यानंतर मध्ये पोलन टाकलेलं आहे मी आणि परत ग्लू गन घेऊन लास्टवाला पेटल पण असं मी स्टिक करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे असं माझं फ्लावर बनलेलं आहे थोडंफार। याच्यानंतर हे असं काहीतरी दिसतं। त्याच्यानंतर त्याला मी ग्रीन कलरचं स्टेम ॲड केलेलं आहे आणि आता स्टेमला मला ग्रीन कलरच्या टेपने कवर करून घेतलेली आहे मी। तू पाहू शकता असं रोल रोल करून मी त्याला सिक्युअर करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर माझं फ्लावर असं रेडी झालेलं आहे। असं रेडी झालेलं आहे। आता याच्यासाठी मी लीफ बनवलेला आहे, एकच लीफ बनवलेला आहे मी अशी, आणि ते आता मला त्याला स्टिक करून घेणार आहे आणि फायनली माझं फ्लावर रेडी झालेलं आहे। मी फर्स्ट टाइम बनवलं तरी पण खूप छान बनलेलं आहे। फर्स्ट टाइम ट्राय केला पण छान बनला। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।